नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार मोठा फायदा. मंत्रिमंडळाने नव्या वेतन आयोगासाठी संदर्भ अटी अखेर मंजूर केलेल्या आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. नव्या वेतन आयोगाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे. हा आयोग तात्पुरत्या स्वरूपाचा असणार असून यात एक अध्यक्ष, सदस्य आणि काही सदस्य सचिवसुद्धा असणार आहेत. आयोगाला अंतिम अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. गरज पडल्यास आयोग अंतरिम अहवालही सादर करणार आहे. नवा आयोग हा कामगिरीवर आधारित बोनस आणि प्रोत्साहनावर आधारित असणार आहे. यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी वाढवण्यासाठी नवीन संरचना विकसित करण्यात आलेली आहे. तर विद्यमान बोनस योजनांचा आढावा घेऊन त्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी जोडण्याचाही विचार आता या आयोगात केला जाणार आहे. तर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजनासुद्धा लागू करण्याच्या शक्यताही तपासल्या जाणार आहेत. या वेतन आयोगात वेतन, DA आणि भत्त्यामध्ये सुद्धा बदल होण्याचीही शक्यता आहे. मूलभूत वेतन आणि पे मॅट्रिक्सचा आढावा घेतला जाणार असून सरकारी सेवामध्ये गुणवत्तापूर्ण उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी वेतन संरचना अधिक तर्कसंगत केली जाणार आहे. महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई राहत यांचा पुनर्विचार केला जाणार असून घरभाडे भत्त्यामध्येही सुद्धा बदल किंवा सुधारणा होण्याचीही शक्यता आहे. तर वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती धोरण आणि इतर रोख व गैररोख सुविधांचा आढावासुद्धा घेतला जाणार असून कामकाजाच्या गरजानुसार नियमामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. या आयोगामध्ये विविध छोट्या मोठ्या भत्त्यांचा आढावा घेतला जाऊन असून त्याची संख्या कमी करण्याचा किंवा त्याचे एकत्रित करण्याचाही विचार केला जाणार आहे. या आयोगाचा नेमका कुणाला फायदा होणार, चला तर पाहूया. सुमारे 50 लाख कर्मचारी तसेच 65 लाख पेन्शनधारक यांना या वेतन आयोगाच्या शिफारशीचा थेट फायदा होऊ शकतो.